मित्रांनो, पुण्यामध्ये जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक चालू होती तेव्हा प्रचारसभेमध्ये अजितदादा महेशदादा लांडगे यांना उत्तर देण्यासाठी एका सभेमध्ये तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा आहे आणि मी मोठ्या काकाचा पुतण्या आहे असे सांगितलेले व्हिडिओ तुम्ही बघितले असाल किंवा प्रचारमध्ये तुम्हाला ऐकायला पण भेटला असेल। यावरून हे समजतं की अजितदादा भलेही राष्ट्रवादी घेऊन सत्तेमध्ये गेले असतील, परंतु शरद पवार साहेबांना सर्व काही मानूनच होते आणि शरद पवार साहेबांना विचारूनच सर्व काही करत होते। आणि आजची वेळ बघा, जे अजितदादा सर्व काही निर्णय आपल्या काकांना विचारून घेत होते, त्या काकाला म्हणजे शरद पवार साहेबांना हे सुद्धा माहिती होऊ दिलं नाही की त्यांची सून म्हणजे अजितदादा यांची पत्नी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीये, हे सुद्धा त्यांना माहिती होऊ दिलं नाही। या निर्णयापासून सुद्धा त्यांना दूर ठेवण्यात आलं। यामध्ये तुम्हाला कोणाचा स्वार्थ वाटतो किंवा अजून दुसरं काय कारण वाटते हे मात्र तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा।